धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात होतं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। उद्या संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जाणार आहे। महाराष्ट्रातील वाढलेल्या शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचे खासदार आंदोलन करणार आहेत। माणिकराव कोकाटेंना माफ करणं योग्य नाही, अन्यथा सरकार शेतकरी विरोधी ठरेल असं विधान अंबादास दानवेंनी केले। माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, ते रमी खेळत असल्याचं स्पष्ट झालंय। तो रिपोर्ट बाहेर आला नाही असंही दानवेंनी म्हटलंय। माणिकराव कोकाटे यांनी अजून मंत्रिमंडळात त्यांना का ठेवलंय असा माझा अजित पवारांना सवाल आहे असं विधान शेतकरी नेते राजू शेट्टींनी केले। समज देऊन देखील त्यांच्यावर काही परिणाम होत नाही। त्यांनी शेतकऱ्यांची वारंवार हाताळणी चेष्टा केलेली आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केलेला आहे असंही राजू शेट्टींनी म्हणाले। जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार अशी खदखद भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी पक्षश्रेष्ठींपुढे व्यक्त केली आहे। पारवे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित कार्यकर्त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत। निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीने काम करतंय, मतदार याद्यात घोळ करतंय असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। पृथ्वीराज चव्हाण यांचं तांत्रिक शिक्षण झालं असून त्यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली आहे। ते माहिती मांडणार आहेत अशी माहिती सपकाळ यांनी दिली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य केले। त्यांच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने घेतलं जात असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। तसंच काँग्रेसनं लष्कराला पाठिंबा दिला असल्याचंही सपकाळ म्हणाले। GRला स्थगिती दिल्याचं सरकार सांगतंय, तरी देखील शाळांमध्ये हिंदीचा तास येत असेल तर ते निषेधार्ह असल्याचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय। तसंच शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांना योग्य समज द्यावी, नाहीतर मनसे आपल्या पद्धतीनं समज देईल असा इशाराही जाधव यांनी दिला। प्रणिती शिंदे या सोलापूरच्या खासदार आहेत। त्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचे असं विधान रामदास आठवले यांनी केले। तसंच सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेत असंही आठवले म्हणाले। रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांनी आमदार अनिल परब यांची भेट घेतली आहे। तब्बल 2 तास या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। त्यावर मी व्यावसायिक कारणासाठी आणि गणपतीसाठी भेटायला आलो होतो, मी परब यांना महिन्यातून एकदा भेटायला येत असतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी अजित पवार यांच्या स्नेहभोजनाला मारलेल्या दांडीवरून भास्कर जाधव यांनी बोचरी टीका केली। स्नेहभोजनाकडे शिंदे सोडून एकही आमदार फिरकला नाही, त्यांचा श्रावण महिना असेल असा टोला जाधव यांनी लगावला। दारू पीत फायली तपासण्याचा मस्तवालपणा आता जिल्ह्यात सुरू आहे। ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। या अधिकाऱ्याला सेवेतून काढून टाका, म्हणजे कोणी अधिकारी असं वागणार नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र येणार असल्याचं मनोज आखरेंनी सोशल मीडियावर जाहीर केलं। त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी त्यावर भाष्य केले। दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यावर त्याचा फायदा होईल असंही गायकवाड म्हणाले। ट्रम्प यांच्यामुळे युद्धबंदी झाली नाही, आपलं टार्गेट दहशतवाद्यांना धडा शिकवणं हे होतं। राहुल गांधी यांच्या आरोपात तथ्य नाही असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। तसंच हा भारत आणि पाकिस्तानचा विषय असून कोणत्याही देशाला मध्यस्थी करण्याची गरज नाही असं मोदींनी सांगितल्याचंही आठवले म्हणाले। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये एक प्रवासी चक्क चालकाला पावसापासून वाचवण्यासाठी छत्री पकडून उभा असल्याचं दिसतंय। त्यामुळे अंबाजोगाई आगाराच्या एसटी बसेसची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। चंद्रपुरात महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित लोकसंचालित साधन केंद्रातील कंत्राटी कामगारांनी धरणं आंदोलन केले। विविध मागण्यांसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारचं कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सीएमसी कर्मचाऱ्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत धरणं आंदोलन केले। प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। तर या मोर्चात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील लोकसंचालित साधन केंद्र व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी आणि CRP कर्मचारी सहभागी झाले होते।